नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सगळ्यांना आनंददायी, आरोग्यदायी जावत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे गुरुवार, आपल्या स्वामींचा वार, आपल्या सेवेसाठी आवडीचा वार. तसं तर आपण सेवेकरी रोजच सेवा करत असतो, पण गुरुवारचं विशेष असं महत्त्व आहे. गुरुवार हा आपल्या स्वामींचा असल्यामुळे बऱ्यापैकी सेवा आठवडाभर जर जमली नाही आपल्याला करायला, तर किमान गुरुवारी तरी करावी. आणि त्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण पठण करणे, त्याचसोबत स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती जलाभिषेक करणे, श्रीसूक्त, पुरुषसूक्त आणि फलश्रुती या स्तोत्राचा, अशी असते आजची गुरुवारची पूजा. पूजा झाल्यानंतर मी नैवेद्याच्या तयारीला चालू केलं होतं. तर चला पाहूया काय काय केलं ते. आपल्या व्ह्यूअर्सच्या कमेंटला मान देऊन आपण कांदा लसूण विरहित आज सर्व स्वयंपाक करणार आहोत, नैवेद्य करणार आहोत. तर 2 कुकरचे डबे घेतलेले आहेत. त्यामध्ये एका डब्यात 1 वाटी तांदूळ आणि दुसऱ्या डब्यामध्ये पाऊण वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. दोन्हीही स्वच्छ धुवून घेतलं 2 ते 3 पाण्याने. तांदळामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि डाळीमध्ये चिमूटभर हिंग, हळद आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. दोन्ही छान मिक्स करून घेतलं. दोन्ही डब्यामध्ये जे घातलं ते आणि कुकरमध्ये ठेवताना डाळीचा डब्बा खाली ठेवायचा आहे आणि तांदळाचा म्हणजे भाताचा डब्बा वरती ठेवायचा आहे. त्यावरती झाकण घालून मी 2 बटाटे स्वच्छ धुवून घेतले होते, ते अर्धे कट करून घेतले आणि ते आपण उकडायला ठेवणार आहोत. आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे. आणि कुकरच्या बुडाशी म्हणजे तळाशी छोटीशी लिंबाची फोड घालायची आहे. आपल्याला वापरलेली असेल तरीही घातली तरी त्याचा उपयोग होतो. आपल्याला ही टिप माहिती आहे बरं का, पण आपण रोजच्या दैनंदिनीमध्ये कधी करायचा कंटाळा करतो, म्हणून मी महत्त्वाची ही टिप सांगितलेली आहे. नक्की त्याचा वापर करा. आणि कुकर लावून घेतलेला आहे. पुढची तयारी करूयात. तर मी 2 ते 3 तास हरभऱ्याची डाळ 1 वाटी भिजू घातली होती. छान भिजली होती. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ती ह्या पद्धतीने जाडसर वाटून घेतलेली आहे. जाडसर वाटलेली हरभऱ्याची डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. नंतर मिक्सरच्या भांड्यात 2 वाटी स्वीटकॉर्न म्हणजे मक्याचे दाणे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, छोटासा आल्याचा तुकडा घालून ते देखील जाडसर वाटून घ्यायचं आहे. आणि डाळ ज्या भांड्यामध्ये काढलेली आहे वाटलेली, त्यावरतीच हे देखील मिश्रण आपल्याला काढायचं आहे. सध्या पावसाळा चालू आहे, स्वीटकॉर्नचं सीझन देखील आलेला आहे. मग स्वीटकॉर्नचा एखादा प्रकार तर झालाच पाहिजे. त्यात आज गुरुवार, अगदी आनंदी दिवस. आणि गुरुवार म्हटलं की हरभऱ्याच्या डाळीचं आणि बेसनाचं तर बनतं. मग दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन का करू नये असं मनात आलं. आणि मनात आलेल्या गोष्टी अस्तित्वात यायला किती वेळ लागतो. पटकन तयारी चालू केली आणि हा पदार्थ केला. अतिशय सुंदर झाला बरं का हा पदार्थ. आणि शेवटी तो महाराजांचा नैवेद्य आहे. कांदा लसूण नसला तरीही अप्रतिम लागला. नंतर ओवा आणि जिरे हातावरती क्रश करून त्यामध्ये घालून घेतले. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि 1 चमचा घातलं लाल तिखट, कारण हिरवी मिरची जास्त तिखट नव्हती, त्यामुळे थोडंसं मी तिखट देखील ॲड केलेलं आहे. सगळं छान मिक्स करून घेतलं आणि आपण हे सर्व मिश्रण 5 ते 10 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत. जर तुम्हाला मिश्रण पातळ वाटलं तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही तांदळाची पिठी देखील घालू शकतात. आणि मला गरज पडली नाही, छान माझं मिश्रण झालं होतं. तर आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण आपल्या किचनमधल्या नवीन प्रॉडक्टची म्हणजे नवीन मेंबरची ओळख करून घेऊयात. तर हे आहेत फालुदा स्पून म्हणू शकतो आपण ह्याला, कारण फालुदा जेव्हा आम्ही खायला गेलो त्यावेळेस मला हे दिसले होते आणि तेव्हाच मला वाटलं होतं की हे आपल्या किचनमध्ये असायला हवेत. मी लोकल मार्केटमध्ये शोधले पण मला ते मिळाले नाहीत. हे मी ऑनलाईन मागवलेले आहेत बरं का. तर साधा जो स्पून असतो त्याच्यापेक्षा हे उंचीला जास्त असतात. त्याचसोबत हे हँडी पण खूप आहेत. वापरताना अगदी व्यवस्थित त्याचा वापर करता येतो. आपण नॉर्मली जेव्हा ग्लासमध्ये काही ढवळत असू किंवा मिक्स करत असू त्यावेळी आपली बोटे बुडली जातात. पण हा जो फालुदा स्पून आहे हा उंचीने जास्त असल्यामुळे ते व्यवस्थित ढवळता येतं. किंवा जास्त उंचीच्या बरण्या असू द्यात किंवा बॉटल असू द्यात, त्यामधलं काही आपल्याला साहित्य काढायचं असेल त्यावेळी देखील ह्या फालुदा स्पूनचा अतिशय व्यवस्थित असा उपयोग केला जातो. त्यामुळे मला वाटलं की आपल्या व्ह्यूवर्ससाठी किंवा आपल्या मैत्रिणींसाठी, गृहिणींसाठी ही गोष्ट सांगावी. अगदी रिझनेबल रेटमध्ये आहेत बरं का. 100 रुपयाला मला 2 पडले. हे ऑनलाईन मिळतात हे. तर जर तुम्हाला हवे असतील तर लिंक मी तुम्हाला लवकरच त्याची शेअर करणार आहे. तर हा आपल्या
किचनमधला नवीन मेंबर आहे. चला जाणून घेऊया आपला कुकर लागल्यानंतर आपण काय केलेलं आहे. कुकर लागल्यानंतर डाळ काढून घेतली आणि भात परत मी कुकरमध्ये ठेवून दिला, कारण भात पोळ्या होईपर्यंत किंवा बाकीचं सगळं होईपर्यंत गरम राहील म्हणून. नंतर डाळ मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. मला पाण्याची गरज पडली नाही, कारण पाणी होतं डाळीवरती आणि रवीने ह्या पद्धतीने घुसळून घेतलं. मी हिंग हळद काहीच घातलं नाही, फोडणी देखील घातली नाही, कारण आपण शिजवताना सगळं घातलेलं होतं. आणि मस्त छान उकळी काढून घेतली. आपलं हे बिनफोडणीचं वरण म्हणू शकतो आपण तयार झालेलं आहे. आता आपण भाजी करून घेऊयात. अगदी झटपट होते, कांदा लसूण विरहित अशी भाजी. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरीची फोडणी करून घेतली. मोहरी छान तडतडली, त्यामध्ये फ्रेश असा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता आपल्या अंगणातला आहे बरं का. नंतर त्यामध्ये आलं, हिरवी मिरची आणि त्याचसोबत अख्खे धणे हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले होते, ते जाडसर कुटलेलं मिश्रण घालून घेतलं. नंतर त्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी घातली, कारण टोमॅटो छोटेसे होते आणि त्यामुळे 2 टोमॅटोची घातली. मोठं असेल तर 1 टोमॅटोची प्युरी बस होते. प्युरी घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं. छान सगळं तेल सुटस्तोवर आपल्याला परतायचं आहे, टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत. नंतर त्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं धणे पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे आपण. बेडगी मिरची पावडरमुळे कलर खूप छान येतो. सगळं तेल सुटस्तोवर परतलं की त्यामध्ये आपण उकडून सालं काढलेली आणि पीसेस केलेले बटाट्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत. नंतर फ्रोझन मटार घातले आपण. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतो. सगळं छान परतायचं आहे. तुम्हाला जर लपतपी भाजी हवी असेल तर पाणी थोडंसं ॲड करा. मी थोडीशी रस्सेदार भाजी केली, त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी ॲड केलेलं आहे. मस्त भाजी उकळल्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घालायची. झाली आपली कांदा लसूण विरहित भाजी तयार. जर तुम्हाला इथे भाजी थोडीशी पातळ वाटली तर बटाट्याच्या फोडी अशा स्मॅश करायच्या, जेणेकरून बटाट्याच्या भाजीला रस्सेदारपणा येतो किंवा थोडीशी दाटसर होते भाजी. आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. आता आपण जे आपण कॉर्नचं मिश्रण तयार केलं होतं हरभऱ्याच्या डाळीमध्ये मिक्स करून, ते छान भिजलेलं आहे. कडकडीत तेलावरती आपल्याला त्याचे एकदम मीडियम साईजचे पकोडे तळून घ्यायचे आहे. जास्त लहान नाही किंवा जास्त मोठे नाहीत. आणि पकोडे तळताना आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहोत, कारण आपण यामध्ये कोणतंच पीठ ॲड केलेले नाही. त्यामुळे जर आपण गॅसची फ्लेम छोटी ठेवली तर जास्त तेल पिऊ शकतात आणि मोठी फ्लेम ठेवली तर बाहेरचं आवरण पटकन कलर चेंज करतं आणि मध्ये थोडेसे कच्चे राहिल्यासारखं वाटतं. त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहेत. आणि आपण छान सगळे पकोडे तळून घेतलेले आहेत आणि तेल गरम होतं, त्यामुळे मी लगेच त्याच तेलामध्ये तांदळाची पापडी देखील तळून घेतलेली आहे, कारण आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. आपण नैवेद्याचं ताट भरून घेऊया. तर ताटामध्ये आपण मऊसूत असा भात वाढलेला आहे, त्यावरती डाळ घातलेली आहे. नंतर कांदा लसूण विरहित आलू मटरची भाजी आहे. त्याचसोबत आहे प्लेन डाळ म्हणजे बिना फोडणीचं वरण. नंतर आहेत कॉर्न पकोडा, पापड आणि चपात्या मी लगेच करून घेतल्या होत्या आणि त्यामुळे चपात्या देखील गरमागरम आहेत. आपल्या मऊसूत अशा चपात्या आणि डाळ भात आहे, तर साजूक तूप झालंच पाहिजे. तर असा आपला महाराजांचा साधासुद्धा नैवेद्य कांदा लसूण विरहित केलेला आहे. आपण नैवेद्य दाखवून घेऊया. तर नैवेद्य दाखवायच्या वेळेस म्हणजे ताट ठेवायच्या वेळेस पाण्याचं मंडळ काढायचं. नंतर तुळशीपत्राने पाणी घेऊन 3 वेळेस फिरवायचं आहे पाणी, असा नैवेद्य महाराजांना दाखवला जातो. तर असे हे गुरुवारचे साधेसुधे मेनू कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण रोज घेऊन येत असतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद, कृतज्ञता. सर्वांना श्री स्वामी समर्थ.